ज्ञानेश्वरी अध्याय 1 अर्जुन विषाद योग श्लोक क्रमांक 24 संजय उवाच एवं मुक्तो ऋषिकेशो गूढाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् भीष्मद्रोणाप्रमुखतः सर्वेषा च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्यन्तान् समवेत्तान्त कुरूनिति तत्र पश्यन्ति स्थान् पार्थ पितॄनतं पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखिस्तथा श्वशुरान् सुहृदयश्व सेनयोरुभयोरपि तानो समीक्ष्य स कौन्तेय सर्वान् बन्धून् वसितान् कृपया परिविष्टो विषिदन् दमेब्रवीत. ओवी क्रमांक 174. ऐका अर्जुन इतुके बोलिला तव श्रीकृष्ण ऋतू पेलिला दोई सैन्य माझी केला ओबा तेने जेत भीष्म द्रोणादिक जवळिकेचे सन्मुख पृथ्वीपती आनिक बहुत आहाती तेतच स्थिर करुण्या रथो अर्जुन असे पाहतो तो दळभार समजतो संभ्रमेसी मग देवा मने देख हे गोत्र गुरु असेख तव कृष्णमणी नावेक विस्मो झाला तो आपण म्हणे येत काही कवण जाणे हे म्हणे धरले येणे परी काय आश्चर्य असे ऐसे पुढील से घेतो तो सहज जाणे हृदयस्थो परियुगासे निवांतो तिये वेळी तव तेत पार्थ सकळ पितृपितामह केवळ गुरुबंधू मातुळ देखता झाला इष्टमित्र आपुले कुमरजन देखिले हे सकळ स्थिती आले तया माझी सूरज सज्जनम सासरे आणि कही सके सोये रे कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेत जया उपकार होते केले के आपदे जे रक्षिले हे असो वडील दाकुले आदी करुणी ऐसे गोत्रची दोही दळी उदित झाले असे कळी हे अर्जुन ते वेळी अवलोकिले तेत मनी गजबज झाली आणि अपयशी कृपा आली तेने अपमाने निघाली वीरवृत्ती जिया उत्तम कुळीची होती आणि गुणलावण्य आथी ती आणि कातेन साहती सुतेजपणे नवे आवडीचे ने भरे कामो कन्निज वनिता विसरे
मग पांडे विन अनुसरे भ्रमला जैसा भ्रमला जैसा की तपोबळे रिद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी मग तया विरक्तता सिद्धी आठवेना आठवेना तैसे अर्जुना तेत जाहले असते पुरुषत्व गेले जे अंतकरण दिले कारुण्यासी कारुण्यासी दे काम मंत्रज्ञो बरळो जाय मग तेत का सैसा संचार होय तैसा तो धनुर्धर माहमोये आकळिला म्हणून असता धीरू केला हृदया द्रावो आला जैसा चंद्रकळी सिवतला सोमकांतो सोमकांतो तया परी पार्थो अतिस्नेह मोहितो मग सखेद असे बोलतो श्री अच्युतेशी. श्लोक क्रमांक 28. अर्जुन उवाच द्वेष्टं स्वजनं कृष्ण योत्सं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परुषशाति वेपतुश्च शरीरं मे रोमहर्षश्च जायते गाण्डीव शस्त्रसस्ते हस्तात् वाक्वश्च परिहृदयते न च शक्नोमवस्तक्तुं भ्रमतीव च मे मनः. ओवे क्रमांक 193. तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा तव गोत्रवर्गो आगवा देखिलायत हे संग्रामे उदित झाले असते कीर समस्त पण आपणी पेया उचित केवी होय केवी होय येणे नावेची नेनो काही मज आपण पे सर्वता नाही मन बुद्धी ठाई स्थिर नव्हे देके देह कापत तोंड असे कोरडे होत विकळता उपजत गात्रांसीही सर्वांगा कंटाळाला अति संताप उपणला तेत वेंबोळ हात गेला गांडीवाचा तेन धरतचे निष्ठले परी नेनेचे हातोनी पडिले ऐसे हृदयासे व्यापिले मोहे येणे जे वज्रापासोनी कठीण दुर्धर अति दारुण तयाहून असाधारण हे स्नेह नवल जेने संग्रामी हरो जितला निवांत कवचकाचा ठाव फोडिला तो अर्जुन मोहे कवळिला क्षणा माझी जैसा भ्रमळ भेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे परी कळिके माझी सापडे कोवळीये तेत उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमळदळ चिरू नेने तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा हे आदि पुरुषाची माया ब्रह्म हे नयाची आया म्हणून बोलविल्या ऐकिराया संजयो म्हणे अवधारी मग तो अर्जुन देखोनी सकळ स्वजनू विसरला अभिमानू
संग्रामीचा संग्रामीचा. कैसे नेनो सदयता उपणली ते चिंता. मग म्हणे कृष्ण आता नसिजेत नसिजेत. माझे अतिशय मन व्याकुळ होतसे वाचा बरळ. जे वदावे हे सकळ येणे नावे. जय जय ज्ञानेश्वर माऊली.